वेलकम टू यूट्यूब चॅनल अमित भटक गोवाने. तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो आता आम्ही नुकतीच टाटा टियागो EV गाडी घेतली आणि मग एक शॉर्ट क्विक ट्रिप EVची घ्यावी म्हणून आम्ही पाचगणीला जातोय. आपण स्टर्लिंग पाचगणीमध्ये थांबणार आहोत. आपल्या गाडीचं टाटा टियागो EVचं कॅपॅसिटी 100% चार्जिंगवर 230 किलोमीटर्स आहे. सो आपण ते पण चेक करणार आहोत की तिथे पोहोचल्यावर किती पर्सेंट राहतं, तिथे चार्जिंग स्टेशन्स कुठे आहेत जवळपास, आणि मग आमच्या हॉटेलचा रिव्ह्यू. सो बेसिकली या व्हिडिओमध्ये असं आम्ही कव्हर करायचा प्रयत्न करू. आता पाऊस थोडा थांबला आहे. निहित पण झोपलाय छान मस्त गाडीत. हाय निहित, कशा झोपलाय तो छान. हाय. आता आपण एक क्विक ब्रेक घेऊ चहासाठी वगैरे आणि मग पुढे जाऊ पाचगणी. हे आहे स्टर्लिंग पाचगणी. आणि पाचगणी शहर सोडल्यानंतर लगेच एक टर्न येतो. तिथून आपण आतमध्ये खाली उतरायला सुरुवात केली की स्टर्लिंग हॉटेल लागेल. इथे खूप छान त्यांनी असा वॉटरफॉलचा असा व्ह्यू केला आहे. खाली फाउंटेन्स आहेत आणि हे आहे यांचं एंट्रन्स. सो एंट्रन्समधून आतमध्ये गेला की इथे त्यांचं आहे रिसेप्शन. हा आहे वेटिंग एरिया. आता जाऊयात आतमध्ये. फर्स्ट फ्लोअरवर जातोय. निहित आपल्याला दाखवतोय रूम कुठे आहे. चला. आता सेकंड स्टेप्स आणि आपण जाऊयात रूम कडे. रूम नंबर 105. ही आहे लिफ्ट लॉबी. सगळ्या इथे रूम्स आहेत आणि अजून पुढे आपली रूम आहे. छान मोठी लॉबी आहे. आता ही आहे आपली रूम. हॅलो. ही आहे अशी रूम. चेअर या साईडला आहे. साईड टेबल. हा आहे एक किंग साइज बेड आणि ते तिकडे आहेत फ्लोअर लेंथ कर्टन्स. ही AC रूम आहे. AC सोबत फॅन सुद्धा दिला आहे. आणि या साईडला आहे हे TV युनिट. मिनिमल सेटअप आहे TV युनिटचा. आपला लगेज ठेवण्यासाठी पण इथे स्पेस आहे. आणि या साईडला आहे छान मोठा मिरर, केटल आणि कॉम्प्लिमेंटरी सॅशे आहेत कॉफी आणि टीचे. 2 बॉटल्स दिले आहेत. या साईडला फ्रिज आहे आणि मोठा वॉर्डरोब आहे विथ हँगर्स.
सो अशी आहे रूम. आता आपण जाऊयात बाथरूम कडे. सो हे आहे बाथरूम, वॉशरूम, कमोड, इथे आहे हेअर ड्रायर थांब थांब थांब. आणि तो आहे शॉवर एरिया. सो छान स्पेशियस रूम आहे, मस्त आहे. आणि हे ड्राय टॉवेल एरिया. अशी आहे ही आपली रूम. आता आपण जाऊयात बाल्कनीकडे. ही आहे बाल्कनी, छान मोठी बाल्कनी आहे. इथे सुद्धा 2 चेअर्स आणि एक सेंट्रल टेबलचा सेटअप आहे. आणि हा आहे व्हॅली व्ह्यू, छान व्हॅली व्ह्यू आहे. आणि त्या साईडला तिकडे या झाडांच्या पलीकडे लिंगमळा वॉटरफॉल दिसतो. आत्ता या प्रॉपर्टीमधून तो दिसत नाही, पण त्या साईडला लिंगमळा वॉटरफॉल आहे. इकडे लेक दिसते, डोंगर दिसते. या इकडून तो धोम डॅम पण दिसतो. सो अशी आहे ही व्हॅली फेसिंग रूम. म्युन्सिपल काउन्सिलने एक EV चार्जिंग स्टेशन ठेवलेलं आहे पाचगणीमध्येच. हे असं ते EV चार्जर आहे. 4 त्यांच्याकडे प्लग आहेत. सो 4 गाड्या एकाच वेळेला चार्ज होऊ शकतात फास्ट चार्जमध्ये. प्लग इझी नावाचं ॲप्लिकेशन आहे, जे डाउनलोड करून तुम्ही हे करू शकता. खूप इझी आहे, काय असं खूप अवघड नाही आहे. आणि जर मॅपवर शोधायचं असेल तर राधाकृष्ण फूड कोर्ट असं तुम्ही मॅपवर टाका आणि इथे येऊन मग तुम्ही तुमची गाडी चार्ज करू शकता. रात्रीच्या वेळेला जरा यांचा लोड कमी असतो, तर तुम्ही रात्री येऊन चार्जिंगला लावू शकता. इथे कॉफी वगैरे पियाल किंवा काही खाल तोपर्यंत तुमची गाडी चार्ज होऊन जाईल. आमची गाडी चार्ज होते तोपर्यंत आम्ही राधाकृष्ण फूड कोर्टच्याच बाजूला एक वेजिया रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही कॉफी पितो. धबधबा याचाच थोडासा पार्शल व्ह्यू आपल्या हॉटेलमधून दिसतो. रूम मधून नाही दिसत, पण हॉटेलमधून दिसतो. हाय निहित. आपण महाबळेश्वरला आपण सगळीकडे गेलोय. आहे लिंगमळा वॉटरफॉल आणि समोरच पुढे पुढे गेला की इकडे डोह पण आहे. हा मिनी लिंगमळा आहे आणि याची पर हेड एंट्री 20 रुपीज ते घेतात. आणि पण छान आहे, एकंदरीत खूप सुंदर आहे. भरपूर इथे ऍक्टिव्हिटीज आहेत, वॉटर ऍक्टिव्हिटीज, त्या तुम्ही करू शकतात. रिव्हर क्रॉसिंग वगैरे भरपूर ऍक्टिव्हिटीज आहेत. जसं की आता इकडे पण ही रिव्हर क्रॉसिंगची ऍक्टिव्हिटी आहे. या इथून झिपलाईन पासून इथपर्यंत रिव्हर क्रॉसिंग केली जाते. भरपूर पाणी आहे. आता वाजलेत सकाळचे 7 आणि हा आहे आपल्या रूम मधून बाहेरचा व्ह्यू. संपूर्ण हा व्हॅली व्ह्यू आहे. आणि मगाशी आता इथे माकडं पण आली होती. मोरांचीही आवाज येत आहेत. हलकासा पाऊस पडतोय, पण एकंदरीत वातावरण खूपच छान आहे. शांत सकाळी मस्त. द स्टर्लिंग हॉटेल मधला आपला आता चेकआउट झाला. आपण ऑलरेडी 5 जणीचा घाट उतरलो. आम्ही मॅप्रो मध्ये थांबलो होतो छोटासा ब्रेकसाठी आणि आता हायवेला लागलोय आम्ही ऑलरेडी पुण्याला जायला. सो कसा होता विनय स्टर्लिंगचा स्टे, तुला कसा वाटला? स्टर्लिंगचा स्टे, रूम सर्व्हिस वगैरे सगळं चांगलं आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रॉब्लेम आम्हाला वाटला त्यांचा फूडचा. आणि मेन प्रॉब्लेम आम्हाला असा जाणवला की त्यांच्याकडे 2 दिवस कॉर्पोरेट बुकिंग होतं, बँक्वेट हॉल बुक होते. त्यामुळे त्यांचं संपूर्ण अटेन्शन त्या लोकांना होतं, कॉर्पोरेट लोकांना. आणि आम्ही जरी 22 आणि 23 हजार तिथे भरलेलो असलं
तरी सुद्धा आमच्याकडे इतकं काही त्यांचं अटेन्शन नव्हतं. सो तो एक ड्रॉबॅक होता. आणि ही प्रॉपर्टी मेन सिटी पासून आयसोलेटेड आहे. तुम्हाला जवळपास खाण्याचं काहीच ऑप्शन नाहीये. म्हणून आम्ही खास या पॅकेजमध्ये डिनर पण इन्क्लूड केलं होतं. डिनरही आम्हाला गार मिळालं आणि हाय टीचं पण आम्ही इन्क्लुडेड होतं पॅकेजमध्ये. पण हाय टीमध्ये सुद्धा फक्त त्यांनी आम्हाला कॉफी दिली आणि काहीतरी कारण सांगितलं आणि जे स्नॅक्स आयटम होतं हाय टीचं ते सुद्धा आम्हाला मिळालेलं नाहीये. ओव्हरऑल आमचा फूडचा एक्सपिरियन्स स्टेर्लिंगमध्ये चांगला नव्हता. आणि जर कॉर्पोरेट बुकिंग असतील तिथे तर तुम्हाला अटेन्शन मिळणारच नाही. सो ते तुम्ही सोडून द्या. कितीही पैसे भरले तरी सुद्धा नाही चांगली वागणूक मिळणार मग तुम्हाला. असा हा आमचा 2 दिवसाचा स्टे होता चांगला, पण फूडच्या बाबतीत अजिबातच चांगला नव्हता. सो आमचा ईव्हीचा एक्सपिरियन्स पण चांगला होता. आम्ही असं एक जनरल कॅल्क्युलेशन केलं. सो अराउंड 700 रुपीज आम्ही या फ्यूलचे ओव्हरऑल आम्ही सेव्ह केले. ईव्ही चार्जिंग स्टेशन भरपूर आहेत. 5 गणितच 2 आहेत. एक भुसेगावला आहे, रुस्तम इन स्ट्रॉबेरी जॅम फॅक्टरी असं काहीतरी एक हॉटेल आहे तिथे आहे. आणि एक 5 गणी म्युन्सिपल पार्टीचं आहे. ते पण तुम्हाला त्या टाटाच्या IRA ॲपवर दिसतं किंवा तुम्ही मॅपवर जर ईव्ही चार्जिंग स्टेशन टाकलं तर दिसतं. सो 5 गणीला 2 आहेत, खेड शिवापूरला एक आहे, खालच्या वाईच्या इथे मॅप्रोला एक आहे, घाट उतरल्या वाई गाव लावायच्या आधी एक ईव्ही चार्जिंग स्टेशन आहे. आणि मग महाबळेश्वरचं गाव आल्यावर मेन सिटीत पण बरेच आहेत. सो पुण्याहून ईव्ही नाही महाबळेश्वर 200 किलोमीटर जी स्पीड लिमिट आहे, आय मीन कॅपॅसिटी आहे फॉर 100%. सो आमच्या ठिकाणी आम्ही म्हणजे व्यवस्थित मॅनेज झालं आमचं. आम्ही 2दा चार्जिंग केली, पण ती पण आमची मोस्टली 75%च्या पुढेच होती. पण आमचा फर्स्ट टाइम ईव्हीचा एक्सपिरियन्स होता त्यामुळे आम्ही रिस्क नाही घेतली. सो तुम्ही पण ईव्हीने येऊ शकता आरामात, काही प्रॉब्लेम नाहीये. मी ऍक्च्युली ट्राय केलं की आमची TUV आहे, डिझेल गाडी आहे. पुण्यापासून आम्ही 5 गणीपर्यंत तर आम्हाला किती पैसे लागले असते ओव्हरऑल फ्युएलचे, तर आम्हाला जवळपास 1500 रुपये लागले असते. असं जर कॅल्क्युलेट केलं तर 5 रुपये पर किलोमीटरने आमचं TUV डिझेल गाडीचं लागलं. तेच जर कम्पॅरेटिव्हली टाटाचं आपली ही टियागो आहे ईव्ही, हिचं जर कम्पेअर केलं तर आम्हाला फक्त 500 रुपये लागले. तर जवळपास 1/3 प्राईसमध्ये आम्ही पुणे टू 5 गणी आणि महाबळेश्वरची ट्रिप केली. सो खूप खूप जास्त कन्व्हिनियंट आहे, बजेट फ्रेंडली आहे. तुम्ही पण ईव्हीचा ऑप्शन नक्कीच ट्राय करू शकता. जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकन प्रेस करा. अशा आपल्या भरपूर साऱ्या ट्रिप्स ईव्हीच्या आपल्या या नवीन कारने होणार आहे. स्टे ट्यून्ड.